नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कराडमध्ये 55 कोटींचे सुमारे 22 किलो घातक अंमली मेफेट्रॉन जप्त. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अर्थात DRI पथकानं अत्यंत गोपनीयतेनं आणि नियोजनबद्ध पद्धतीनं कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी तालुका कराड गावच्या हद्दीत मोठी कारवाई करत सुमारे 55 कोटी रुपये किमतीचे तब्बल 22 किलो मेफेट्रॉन विविध स्वरूपात जप्त केलं. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली. अंमली पदार्थाच्या आंतरराज्य जाळ्यांचा तपास वेगानं सुरू आहे. कराड तालुक्यातील डोंगराळ आणि निर्जन परिसर असलेल्या पाचपुतेवाडीत एका रेकॉर्डवरील गुन्हेगारानं मागील 8 दिवसांपासून ठाणे, सांगली तसेच बिहार येथून साथीदारांना बोलावून ड्रग्जच्या साठवणूक व वितरणाची तयारी केल्याची माहिती DRIच्या पथकाला मिळालेली होती. विशेष म्हणजे या संपूर्ण कारवाईत DRIनं स्थानिक पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता स्वतंत्रपणे माहिती संकलन करून ठोस कारवाई केली. पाचुपतेवाडी येथील संबंधित शेड हे एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मालकीचं आहे. ते निर्जनस्थळी असल्यानं रात्रीच्या वेळी ती कुणाचाही वावर नसतो. याच परिस्थितीचा फायदा घेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा काळाबाजार सुरू असल्याचं तपासात निष्पन्न झालं. शनिवारी दुपारी DRIच्या पथकानं अचानक छापा टाकत 12 किलो द्रवरूप मेफेट्रॉन, 9 किलो अर्धद्रवरूप मेफेट्रॉन आणि 750 ग्राम स्फटिक स्वरूपातील मेफेट्रॉन असा एकूण सुमारे 22 किलो अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईनंतर सदर मेफेट्रॉनचा पुरवठा नेमका कोण करत होतं, वाहतूक कोणाच्या माध्यमातून होत होती, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास महसूल गुप्तचर संचालनालयाकडून सुरू आहे. या प्रकरणातून आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.